तेव्हा आज आपल्या घरी सर्वांच्या घरी गणरायांचं आगमन झालेलं आहे. आज ती प्रतिष्ठापना झालेली आहे आणि गणपती बाप्पाला मला हेच सांगणं आहे की या महाराष्ट्राला सुखी ठेव, माझ्या बळीराजाला सुखी ठेव आणि या देशातलं आणि महाराष्ट्रातलं जे बिघडलेलं वातावरण आहे हे सुस्थितीमध्ये आण, चांगल्या मार्गावरती आहे. आज महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी बलात्कार होत आहेत, अनेक ठिकाणी स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, अनेक लहान मुलांवरती लैंगिक अत्याचार होत आहेत. पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये कोयता गँग त्या ठिकाणी अनेक हत्या होत आहेत, अनेक फायनान्शियल फ्रॉड होत आहेत आणि याला पाठीशी सरकारमधले काही लोक या ठिकाणी घालत आहेत. आपण पाहिलं असेल की या देशामध्ये आणि या राज्यामध्ये घटनेची पायमल्ली होताना आपल्याला पाहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा अन्य निवडणुका असतील, याच्यामध्ये घटनेचं कुठलंही तारतम्य बाळगलं जात नाही. आणि म्हणून मला या गणरायाला साकडं आहे की ही परिस्थिती जी अराजकाकडे चाललेली परिस्थिती आहे, तर ही अराजकाकडे चाललेली परिस्थिती सुस्थितीवरती आणि चांगल्या सर्वांना ही बुद्धीची देवता आहे, त्याला सगळ्यांना चांगली बुद्धी दे. आणि हा या राज्यामध्ये जो काही भ्रष्टाचार वाढलेला आहे, या राज्यामध्ये भ्रष्टाचाराने एवढी पाळमुळं खालपर्यंत गेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटचा किल्ल्यावरील छत्रपतींची जी भव्य मूर्ती आहे याच्यामध्ये देखील पैसे खाल्ले गेले आणि ती मूर्ती आपल्या समोर अपघातग्रस्त झाली. तर विघ्नार्थ आहे, आपल्यावरती आलेलं विघ्न हे दूर करतं. त्यामुळे या राज्यामध्ये जे सुडाचं राजकारण चालू आहे, विरोधकांना संपवण्याचं जे राजकारण चालू आहे, त्यांना आयुष्यातनं उठवण्याचं जे राजकारण चालू आहे, त्यांना संपवण्याचं जे राजकारण जे आहे ते या ठिकाणी संपव. माझ्या राज्यावरचं, माझ्या देशावरचं जे अत्याचार संकट आहे हे दूर कर, माझ्या बळीराजाला सुखी ठेव आणि आमच्या राज्यामध्ये धनधान्य पिकून दे, एवढी एक या ठिकाणी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.